एका महिलेच्या पतीची हत्या होते, ती विधवा होते. आता तिला तिच्या पतीच्या हत्येचा बदला घ्यायचा होता. आता हा बदला त्या अबला नारीनं कसा घेतला याची जगप्रसिद्ध घटना आज आपण बघणार आहोत. आता त्यासाठी आपल्याला थोडंसं बाहेर जायचं आहे किंवा आपल्या देशाच्या बाहेर जायचं आहे. आपण आशिया खंडामध्येच आपण आहोत. तर अफगाण शाह नावाचा एक तरुण आहे आणि तो तरुण अफगाणिस्तानमध्ये राहत होता. आता तिथंच त्याचे आईवडील वगैरे राहायचे, सगळा बाकीचा परिवार त्या ठिकाणी होता. पण त्या काळामध्ये अफगाणिस्तानमधलं वातावरण बिघडलेलं होतं आणि त्याच्यामुळे तिथं काही कामधंदा वगैरे मिळत नव्हता. आणि यामुळे या अफगाण खाननं ठरवलं की जगामधून खालून पहिली महासत्ता म्हणजे पाकिस्तान. तर आपल्यापेक्षा पाकिस्तानची अवस्था चांगली आहे, त्यामुळे आपण पाकिस्तानमध्ये जाऊया आणि त्या ठिकाणी किंवा पाकिस्तानच्या जवळ जाऊया आणि मग त्या ठिकाणी कामधंदा वगैरे करूया, 4 पैसे मिळवूया. आणि त्याच्यानंतर मग हा तरुण अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या बॉर्डरवर असणारं बिजोर नावाचं गाव आहे, तर त्या छोट्याशा गावामध्ये गेला आणि त्या ठिकाणी कामधंदा करायला लागला. तिथं काम करत होता. त्याच्यानंतर पैसे तो घरी पाठवत होता, आईवडिलांना तो पैसे पाठवत होता. सगळं काही सुरळीत सुरू होतं. त्याच्यानंतर मग त्याच गावामधील एक तरुणी आहे, त्या तरुणीला यानं पटवलं आणि त्या तरुणीबरोबर त्यानं लग्न केलं. त्या तरुणीचं नाव होतं यास्मिन. आता हिच्याबरोबर ती लग्न झाल्यानंतर त्याच ठिकाणी तो राहत होता. हा काम करत होता, बायको घरी होती आणि बायको संसार सांभाळत होती. दोघांचं आयुष्य सुखाने, संसार आनंदाने सुरू झालेला होता आणि संसार हळूहळू वाढायला लागला होता. याच्यानंतर या दोघांना एक मुलगी झाली. आता मुलगी झाल्यानंतर अजून खर्च वाढला. त्याच्यानंतर मग आता तिथं त्याचं भागत नव्हतं. मग काय करायचं? मग आता या मुलीला चांगलं आयुष्य मिळालं पाहिजे, तिला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, 4 पैसे आपल्याला एक्स्ट्रा मिळाले पाहिजेत. आणि याच्यामुळे मग यानं विचार केला की आपण कुठेतरी आता मोठ्या शहरामध्ये गेलं पाहिजे. म्हणून त्यानं त्या मुलीला आणि बायकोला आपल्या गावाकडं बिजोरलाच ठेवलं आणि त्यानंतर तो पाकिस्तानमधल्या पेशावर या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी तो काम करायला लागलेला होता. आता त्या ठिकाणी तो 4 पैसे मिळवत होता. या ठिकाणी त्याचे नवीन नवीन मित्र झालेले होते आणि या ठिकाणी काम करत होता. त्याच्यानंतर मग या अफगाण खाननं एक छोटासा व्यवसाय तिथं सुरू केला होता. आता या सगळ्या काळामध्ये अफगाणिस्तानमधून काही शरणार्थी हे पाकिस्तानमध्ये येत होते. आता अफगाणिस्तानमधून आलेल्या लोकांना पाकिस्तानमध्ये अत्यंत हीन अशी वागणूक मिळायची. म्हणजे त्यांना आश्रित म्हणून समजलं जायचं, शरणार्थी म्हणून समजलं जायचं. आणि अफगाण खान जो होता तो सुद्धा या ठिकाणी शरणार्थीच होता, अफगाणिस्तानचा होता, पाकिस्तानमध्ये आलता. त्यालासुद्धा प्रचंड पाकिस्तानी लोक त्रास देत होते. पण तरीही तो त्रास सहन करत होता आणि आता शेवटी त्याला आपला संसार सांभाळायचा होता, बायकोला, मुलांना, आईवडिलांना पैसे पाठवायचे होते. त्याच्यामुळे तो तिथं धंदा करत होता. पण त्या ठिकाणी त्याचा एक मित्र त्याला भेटला होता, त्याचं नाव आहे गुलिस्तान. आता या गुलिस्तानबरोबर ती एकदम चांगल्या पद्धतीची त्याची मैत्री झाली, घट्ट मैत्री झालेली होती. आणि त्या ठिकाणी आता गुलिस्तान जो आहे तो पाकिस्तानचा होता, अफगाण खान जो आहे तो अफगाणिस्तानचा होता. पण गुलिस्तान त्या अफगाण खानला प्रचंड मदत करत होता. पण या ठिकाणी अजून एक प्रॉब्लेम असा होता की अफगाण खानकडे पैसा होता, पण पाकिस्तानमध्ये त्याला बँकेमध्ये खातं काढता येत नव्हतं. मग त्यानं काय केलं, आपल्याकडचे जे पैसे जमा व्हायचे ते पैसे त्यानं गुलिस्तानकडे द्यायला सुरुवात केली. आणि मग त्याच्याकडे गरज पडेल त्यावेळेस त्याच्याकडून पैसे घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो पैसे तो आपल्या आईवडिलांना आणि आपल्या बायका मुलांना पाठवायचा. आता हे सगळं त्यानं आपल्या बायकोला सुद्धा सांगितलं होतं की माझा असा असा मित्र आहे, त्या मित्राकडे मी एवढे पैसे ठेवलेले आहेत, त्याच्या बँकेमध्ये आहेत वगैरे वगैरे सांगत होता. आता हे सगळं ते बायकोला वगैरे कळलेलं होतं. आता हे काही काळ हे असं सगळं चाललेलं होतं. त्यानंतर आता काही महिन्यानंतर किंवा काही वर्षानंतर अफगाण जो आहे तो घरापासून दूर होता. त्याच्यानंतर अचानकपणे तो आजारी पडलेला होता, त्याची तब्येत बिघडलेली होती. त्यानंतर मग आता तो आपल्या बायकोकडे आला, म्हणजे बिजोरला आला, बायका मुलांकडे आला. तिथं तो थांबला आणि त्यावेळेस मग बायको आणि मुलगी जी आहे ती त्याची काळजी घ्यायला लागली. पण याची तब्येत खालावत चालली होती. यानंतर आता बायकोला काळजी पडायला लागली की आता एकतर नवरा आजारी पडला, एकतर आपल्याकडे पैसे नाही आहेत. पण पैसे कोणाकडे आहेत? तर पैसे त्या गुलिस्तानकडे यानं ठेवलेले आहेत. त्यामुळं मग हिनं त्या गुलिस्तानला कॉन्टॅक्ट केलं, फोन केला, संपर्क केला आणि त्याला सांगितलं की असा असा आजारी पडला आहे, तर तू ते पैसे आम्हाला आणून दे. त्यावेळेस मग यानं सांगितलं की म्हटलं मी पैसे तर देतो, पण याच्यासाठी मी औषधं वगैरे पण घेऊन येतो. त्याच्यानंतर मग हा जो मित्र आहे तो त्या मित्राला भेटला, म्हणजे अफगाण आणि गुलिस्तान दोघंही एकमेकांना भेटले. त्याच्यानंतर मग या गुलिस्ताननं 2 इंजेक्शन किंवा काही गोळ्या, औषधं वगैरे जे आहेत ते त्या मित्राला दिलेले होते. आणि गोळ्या घे, औषधं घे, इंजेक्शन घे वगैरे सगळं सांगितलं आणि त्या पद्धतीनं यानं ते घ्यायला सुरुवात केली होती. आणि
हे सगळं झाल्यानंतर काही दिवसामध्ये याची तब्येत सुधारायला पाहिजे होती, ती तब्येत अजूनच बिघडायला लागली होती. दिवसेंदिवस तब्येत खालावत चालली, बिघडत चालली होती आणि दुसऱ्या बाजूला यांच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते. आता दवाखान्यामध्ये याला दाखल केलं होतं, पण त्या ठिकाणी त्याचं निधन झालं, त्याचा मृत्यू झाला होता. आता या सगळ्याचा त्या मुलीला आणि यास्मिनला मोठा धक्का बसला होता. आता पोलिसांनी याच्या मृत्यूची नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली होती, कारण हा आजारी पडला आणि त्या आजारामध्ये तो गेलेला आहे. त्यामुळे नैसर्गिक मृत्यूची नोंद झाली होती. पण यास्मिन जी आहे तिला वाटत होतं की ही हत्या आहे आणि ह्या हत्येचा फक्त तिच्याकडे पुरावा नव्हता आणि तिला असं वाटत होतं की मित्र जो आहे त्या मित्रानंच मित्राचा घात केलेला आहे. पण हे सिद्ध कसं करायचं हा प्रश्न तिच्यासमोर होता. पण ही हट्टाला पेटली होती की ज्यानं माझ्या नवऱ्याला मारलं मी त्याला संपवणार, किंवा ज्यानं माझ्या संसाराला उद्ध्वस्त केलं त्याचा संसार मी उद्ध्वस्त करणार. आणि त्याच्यानंतर हिनं काय केलं, आपली जी मुलगी आहे त्या मुलीला आपल्या आईवडिलांकडे ठेवलं आणि त्याच्यानंतर मग ती अफगाणचा मित्र म्हणजे त्याच्या पतीचा मित्र जो आहे गुलिस्तान, त्या गुलिस्तानच्या संपर्कामध्ये आली. संपर्कामध्ये आल्यानंतर दोघांच्यामध्ये चांगली मैत्री झाली. त्याच्यानंतर यांच्यामध्ये चांगली जवळीक निर्माण झाली आणि यास्मिननं त्याच्याशी अगदी जवळीक अजून निर्माण करण्याचा प्रयत्न केला. इतकी जवळीक निर्माण झाली, यांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले, त्यांच्यामधले प्रेमसंबंध निर्माण झाले आणि 2020मध्ये गुलिस्तानने त्याच्याबरोबर म्हणजे गुलिस्तानबरोबर ती त्या यास्मिननं लग्न केलं होतं. लग्न केलं त्याच्यानंतर त्याला एक मुलगासुद्धा झालेला होता. पण आता हे सगळं सुरू होतं, ह्याचा दुसऱ्यांदा संसार झाला होता आणि याच्या अगोदर तो गुलिस्तान जो आहे त्याचंसुद्धा लग्न झालेलं होतं. त्यानंसुद्धा त्याची बायको होती, मुलं होती, ती बाजूला ठेवली आणि हिच्याबरोबर तो राहायला लागलेला होता. आता हे सगळं झालं, काही काळ हे सगळं चाललेलं होतं. त्याच्यानंतर मग हिनं त्या औषधाबद्दल विचारायला सुरुवात केली होती की बाबा तुम्ही ती औषधं दिली ती कसली होती, काय होती. पण तरीसुद्धा हा त्या औषधाबद्दल अजिबात हिला काही सांगत नव्हता. त्यानंतर मग हिनंच ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस मात्र तिला काही धक्कादायक बाबी समजलेल्या होत्या की ही जी औषधं आहेत ती औषधं चुकीची होती, ती औषधं वेगळी होती, ती औषधं म्हणजे विषारी औषधं होती हे कळलं आणि खात्री पटली की यानंच आपल्या नवऱ्याला मारलेलं आहे. त्याच्यानंतर आता 14 जुलै 2021 रोजी भयंकर घटना घडली. 14 जुलैच्या रात्री सगळे झोपलेले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, 15 तारीख उजाडली आणि यास्मिननं ओरडत ओरडत ती बाहेर आलेली आहे आणि लोकांना मदतीसाठी बोलवायला लागली. गर्दी जमा झालेली, पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे अंथरुणावरती रक्ताच्या थारोळ्यामध्ये गुलिस्तानचा मृतदेह पडला होता आणि अज्ञात व्यक्तीनं येऊन त्याच्यावरती गोळीबार करून त्याला ठार मारलेलं होतं असं यास्मिननं पोलिसांना सांगितलेलं होतं. त्या पद्धतीनं पोलिसांनी गुन्हा दाखल केला, चौकशीला सुरुवात झाली आणि यास्मिन बराच वेळ त्या मृतदेहापाशी बसून होती. तिला मोठा धक्का बसलेला होता. त्याच्यानंतर पोलिसांनी तिची विचारपूस केली. त्यावेळेस मग सगळं समोर आलं की हिचं हे दुसरं लग्न आहे, याचंसुद्धा ते दुसरं लग्न आहे, पहिल्या लग्नाची काय घटना घडली ते सुद्धा समजलेलं होतं. अशा पद्धतीनं सगळं पुढं आल्यानंतर पोलिसांचा संशय त्या पत्नीवरती आला. ज्यावेळेस घराची झडती घेतली त्यावेळेस घरामध्ये पेटीमध्ये एक बंदूक आढळलेली होते आणि त्याच्यानंतर मग धक्कादायक खुलासा समोर आलेला होता. पोलिसांनी यास्मिनला ताब्यात घेतलं, विचारपूस केली. सुरुवातीला हो नाही करता तिनंच सांगितलं की मी याला गोळ्या घालून ठार मारलेलं आहे, हे तिनं कबूल केलेलं होतं. पण तिनं हे का केलं होतं तर मग हे नंतर कारण समोर आलं होतं की अफगाणबरोबर ती लग्न झालं होतं, त्यानंतर त्या अफगाणचा खून झालेला होता, म्हणजे त्याची हत्या त्या मित्रानंच केलेली होती. म्हणजे ज्या मित्रावरती एवढं सगळं विश्वास ठेवला होता, त्याच्याकडे पैसे दिले होते, त्याच मित्रानं चुकीचं इंजेक्शन दिलं होतं आणि त्याच्यामुळे त्या पतीचं निधन झालेलं होतं आणि याचा बदला हिला घ्यायचा होता आणि त्याच्यामुळे मग हिनं हा सगळा कट रचला होता. एक वेळ स्वतःच्या देहाची तिनं म्हणजे विचार केला नाही, स्वतःच्या बाकीच्या कुठल्या गोष्टीचा विचार केला नाही. तिच्या डोक्यात फक्त एकच होतं की यानं माझ्या पतीची हत्या केली, यालासुद्धा मी संपवणार, यालासुद्धा मी ठार मारणार. अशा पद्धतीनं तिनं हे सगळं घडवलेलं होतं. आणि आता हे सगळं समोर आल्यानंतर मग तिने संधीची वाट बघितली आणि मग त्या पतीला तिनं ठार मारलेलं होतं. आता एवढं सगळं ही सगळी घटना पोलिसांच्या समोर आल्यानंतर ती मीडियामध्ये आलेली होती आणि या सगळ्या काळामध्ये अशी पण माहिती समोर आली की गुलिस्तानच्या डोक्याला आणि त्याच्या शरीरावरती ही गोळी जी आहे ती लागलेली होती. आता हिला अटक झालेली आहे आणि आता ह्या सगळ्यासाठी बदला घेण्यासाठी जवळजवळ 3 वर्ष ही वाट बघत होती आणि त्यानंतर तिनं हा बदला घेतलेला होता. आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो? सगळ्यात अगोदर तुमचा कितीही जवळचा मित्र असला, तुमच्या कितीही जवळची कुणी काही असलं तरी आर्थिक विषयामध्ये कुणी कुणाचा मित्र असू शकत नाही.
हे कायम लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुमच्याकडची संपत्ती, तुमच्याकडचा पैसा जो तुमच्याकडेच राहिला पाहिजे. जर आता हे काय होतं बऱ्याच वेळा, मग ह्याच्या अकाउंटला ठेव, त्याच्या अकाउंटला ठेव, हे कर, ते कर, ते कर, ते कर. नंतर मग प्रॉपर्टी असेल किंवा पैसा असेल, धनदौलत असेल, या बाबतीत कोणावरही भरोसा ठेवू नका, कारण कोण कधी कुणाचा कसा घात करेल सांगता येत नाही. पण याच पैशाच्या लोभापायी एक हत्या झाली, त्याच्यानंतर दुसरी हत्या झाली आणि एक निष्पाप व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी जेलमध्ये, म्हणजे आता निष्पाप म्हणता येणार नाही, शेवटी तिनंसुद्धा याचा खून केला होता. पण अशा पद्धतीच्या घटना घडू शकतात आणि त्याच्यामुळे परत एकदा सांगतो, आर्थिकच्या बाबतीमध्ये कोणावरही भरोसा ठेवू नका. आपापली काळजी घेत चला. आता याबद्दल तुम्हाला अजून काय वाटतं ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.